नमस्कार मित्रांनो, तुम सगळ्यांना स्वागत आपल्या चॅनलवर इतिहास मित्र 03. मित्रांनो, आज आपण पुन्हा एक न्यू ब्लॉग घेऊन आलोय. तो आहे परेल वर्कशॉपचा अपडेट. आज तारीख आहे 5 जुलै आणि जसं की तुम्हाला माहिती 6 जुलैला मित्रांनो आपला सूरजच्या बाप्पाचं आगमन आहे. तर आपण आलोय 5 तारखेला अपडेट द्यायला की बाप्पाचं काम कुठपर्यंत आलंय. जसं की आपण 2 दिवस पहिला आपल्या चॅनलवरती एक ब्लॉग आलेला, त्या सूरजच्या बाप्पाचं कलर काम बाकी होतं. तर आज मला वाटतंय 5 तारखेला म्हणजे कलर काम झालंच असेल. आपला मित्र आलाय मानव आपल्यासोबत. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहू आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. चला आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये. आता आपण परेल वर्कशॉपच्या पार्टीचं आणि इकडे तुम्ही बघू शकता एकताचा राजाची ट्रॉली आहे, म्हणजे धारावीचा गणपती बाप्पाची बघा, मुंबईचा एकता राजा धारावीची बाप्पाची ट्रॉली आहे. तर आपण जाऊया परेल वर्कशॉप मध्ये. एक ट्रॉली दिसली, एक समोर तिकडे ट्रॉली आहे, पण ती खूप जुनी आहे, माहित नाही कुठची ट्रॉली आहे अजून. ती खूप दिवस झाले ती तशी ट्रॉली आहे. जाऊया आपण वर्कशॉपच्या आतमध्ये. पण परेल वर्कशॉप पाठी मला अजून एक ट्रॉली दिसली बघा, बघू शकतात. पण ट्रॉलीवरती नाव वगैरे काय नाही लिहिलं, पण ट्रॉली आल्या म्हणजे परेल वर्कशॉपच्या पाठी टोटल 3 ट्रॉली आहेत. तर आपण परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊन बघूया किती ट्रॉली आहेत टोटल. मित्रांनो, परेल वर्कशॉपच्या बाहेर आपण पोहोचलो आहे. जस्ट उद्या ना इकडे पुरा इकडे ना मित्रांनो तुम्हाला गर्दी भेटणार आहे. आणि वर्कशॉपच्या आतमध्ये परत आपण जाऊया. मूर्ती खूप सारे बनतायत, तर आपण जाऊया आतमध्ये. हा बघा, हा न्यू फेस जो आला आता मला या वर्षी बनवलाय. तर बघा फक्त फेस रेडी केलं आणि ट्रॉल्या पण आहे पाठीमागे आपल्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा, एवढी मोठी ट्रॉली ही आहे मालाडचा राजाची. आणि जस्ट पाठीत आहे ना, हा आहे मालाडचा विघ्नहर्ताची ट्रॉली आहे. आणि तिकडे आहे ती खेतवाडीचं मोर्याची ट्रॉली आहे. मित्रांनो ते बघू शकता 3 ट्रॉल्या एकत्र आहे, म्हणजे 3 गणपती एकाच लाईनीत बनणार आहे. आणि बाकी खूप साऱ्या मूर्त्या पण अलाउड नाही करतायत. ते बघू शकता डोंगरीच्या राजाची ट्रॉली पण इकडे, आणि वरती रॉडचा पार्ट ठेवलाय. आणि ही ट्रॉली पण या साईडला होती, तर ती इथे आली, म्हणजे तिचा पण डोंगरीचा राजाचा बाप्पा पण खूप लवकरच बनायला तयार होणार आहे. पण या बाप्पाला कलर बाकी अजून. आणि तुम्ही बघू शकता बघा इकडे डायमंडचं लावलंय नाकाला आणि फुल धोतर वगैरे घातले. तर बाप्पाला फक्त कलर काम बाकी आहे. या साईडला पण आहे. तर मित्रांनो या साईडला पण कलर काम बाकी आहे आणि बाप्पाला धोतर घातले. आणि आपलं तेव्हा तिकडे हाताला फिनिशिंग देत आहेत. बघू शकता बघा इकडे 2 मूर्ती ऑलमोस्ट कलर करते बाकी. बाकी प्रभाळ पण झाला रेडी आहे बघा. या साईडचा प्रभाळ कलर बाकी. आपला फिनिशिंग देतो हाताला, बाप्पाच्या हाताला. तर खूप सुंदर बघा इथे पण देतो बघा, फिनिशिंग चालू आहे बाप्पाच्या हाताची. आणि बाप्पाची मूर्ती बघा खूप सुंदर आहे. कलर काम बाकी फक्त आणि फिनिशिंग चालूच आहे. परेल वर्कशॉप घुसते ना, हा फर्स्टच वर्कशॉप आहे जो घरगुती गणपती बाप्पाचे. हे बघा वर्कशॉप. आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो आता आपण जस्ट वर्कशॉप आतमध्ये मित्रांनो आता आपण जस्ट वर्कशॉप आतमध्ये शिरलोच आहे. आणि तुम्हाला सगळे गणपती बाप्पा दाखवतो सिनेमॅटिक मध्ये. पहिला समोर लालबागचा राजा बाप्पाचं दर्शन करतो आणि मग सगळे तुम्ही गणपती बाप्पा बघा सिनेमॅटिक्स मध्ये. बघा खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्ही सिनेमॅटिक्स मध्ये बघा.
मित्रांनो आता आपण जस्ट निघालो परेल वर्कशॉप, आता आपण पोहोचतोय घनसंकुलला. तर आपण मी अरुण दादाला विचारलं की व्हिडिओ काढू का, जो उद्या बाप्पाचं आगमन आहे. तर अरुण दादा बोला उद्या गणपती आगमन आहे पण व्हिडिओ काढू नको, कारण की बाप्पा अजून रेडी नाही झाले, अजून काम बाकी आहे. तर उद्या आगमन खूप धुमधडाक्यामध्ये होणार आहे. आणि आता माहिती पडलं, माझ्या मित्रांनी मला सांगितलं की उद्या अजून एक बाप्पाचं आगमन आहे, म्हणजे टोटल 2 गणपती बाप्पा निघणार आहे इथून. मुंबई ते सुरत आगमन होणार आहे, खूप सुंदर होणार आहे. ब्लॉग तो पण येणार आहे आपल्या चॅनलवरती, तर नक्की ब्लॉग बघायसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण चाललो होतो घनसंकुलमध्ये. घनसंकुल एक्झॅक्ट समोरच आहे आपल्या. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. घनसंकुलमध्ये जाऊया. केवढे ट्रॉली आल्यात. आता ट्रॉली दिसत नाही, लास्ट टाइम ट्रॉली एक बाहेर होती पण ती ट्रॉली दिसत नाही. आणि तुम्ही परेल वर्कशॉप मध्ये घरगुती गणपती बाप्पा बघितलात तर स्टार्टिंग प्राइस आहे 4,000 रुपये. आणि जर तुम्हाला मातीची पाहिजे तर ते ऑलमोस्ट 18,000 पर्यंत जात आहेत. मी त्याला विचारलं तो बोला 4,000 रुपये नॉर्मल प्राइस, स्टार्टिंग प्राइस गणपती बाप्पाची. मातीची 18,000 रुपये. तर नक्की तुम्ही एक विजिट करा. खूप सुंदर सुंदर अशी मूर्ती आहेत. मला कशी वाटली मूर्ती घरगुती? चांगली होती, मस्त. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा, कारण का मला जर खूप आवडले गणपती बाप्पाची मूर्ती. मी तर फर्स्ट टाइम व्हिजिट केला त्या वर्कशॉप मध्ये या वर्षी. आणि आपण जाऊया घनसंकुलमध्ये. घनसंकुलमध्ये पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत घरगुती बाप्पा. आणि जस्ट आता टेम्पो दिसतोच आहे पण गेट बंद आहे घनसंकुलचा. मित्रांनो बघा समोरच गेट आहे पण तो आता बंद आहे, टेम्पो आले बाहेर. आणि बघूया आपण आतमध्ये काय अपडेट तुम्हाला मी देतो. जर व्हिडिओ काढायला अलाउड केले तर अलाउड करता येतात, पण आपण आता बघूया. जस्ट आता काय वाटत तर नाही, टेम्पो ते समोरच उभा आहे. आपण जाऊया घनसंकुलमध्ये. आपण घनसंकुल मध्येच एंट्री करतोय आणि समोरचा वर्कशॉप आज खुला आहे. जसं की लास्ट टाइम आपण आलो तेव्हा बंद होता, आज वर्कशॉप ओपन आहे. या साईडला पण गणपती बाप्पाची मूर्ती आहे, या साईडला पण आहे घरगुती बाप्पा. तर आपण या 1, 2, 3 वर्कशॉप आपण आज व्हिजिट करणार आहे. छोटे गणपती बाप्पाची मूर्ती. घनसंकुलचा लेफ्ट साईडला आपला हा श्री गणेश चित्रशाळा. तर मित्रांनो ते बोलले आहेत की आतमध्ये काम चालू आहे म्हणून आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. तर बघा तुम्ही इथून बाहेरचे बोलले की बाहेरचे कव्हर करतो. तर बघा मित्रांनो इकडे असे बाप्पा आहेत, खूप सुंदर सुंदर असे पिंक मध्ये बघा. आणि या साईडला पण आहेत, खाली पण आहेत. तर ते आतमध्ये बाप्पाचं काम चालू आहे म्हणून ते बोलले की आता नको, नंतरला थोड्या दिवसानंतरला एंट्री येतो, कारण का आतमध्ये काम चालू आहे बाप्पाचं. तर इकडे बघा कृष्णा छोटूसा खूप सुंदर आहे बघा. बाप्पाची मूर्ती, छोट्या छोट्या बाप्पाची मूर्ती बघा, घरगुती सगळे. आणि आपण आता चाललोय समोरच्या वर्कशॉप मध्ये. मित्रांनो समोर आहे अमर आर्ट्स. आता अमर आर्ट्सच्या बाहेरची मूर्ती तुम्हाला दाखवतो आणि मग आपण जाऊया आतमध्ये. तिकडे बघू शकता मित्रांनो सिद्धिविनायक मंदिरमध्ये जशी मूर्ती अशी एकदम एक्झॅक्ट तशीच मूर्ती आहे हे बघा. आणि या साईडला पण बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप सारे बाप्पाच्या मूर्ती आहे इथे बाहेर लावलेत, पण खाली अजून लावले नाहीत. या साईडला लावले ते बघा. डायमंड वर्क खूप छान केलंय बाप्पाला. या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. जाऊया आपण आतमध्ये आता. जस्ट खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही बघा. आणि या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. डायमंड वर्क खूप छान असं केलंय बाप्पाचा. तर अमर आर्ट्स मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले सिनेमॅटिक मध्ये. आता आपण जाऊयात सार्थक आर्ट्स मध्ये आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. आता आपण जाऊया आतमध्ये, बाहेरच्या मूर्त्या जेवढ्या आहेत तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो लेफ्ट साईडला अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची, घरगुती मूर्ती आहे, पण एका फुलवर उभे आहे बघा. खूप सुंदर मूर्ती आहे बघा. आणि या साईडला पण आहे.
मित्रांनो, सार्थक आर्ट्स मध्ये आता आपण जाऊयाच आणि खूप सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती आहेत. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. मित्रांनो, गणसंकुलमध्ये आपल्याला एक गणपतीचा पाठ दिसला. गणपतीची पाद्यपूजन झाला. इकडे बाप्पाचा पाय आणि इकडे मोदक आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हा गणपती बाप्पाचा पाठ आहे. त्या गणपती बाप्पाचं नाव आहे जिकडे जो गणपती बाप्पा बसतो हा अमर सेवा मंडळ आणि इकडे लिहिलं आहे नवसाला पावणारा उवरी पाड्याचा राजा दहिसरचा आहे. तर इकडे बाप्पाचा पाठ आलाय. मित्रांनो, आता आपण जस्ट गणसंकुल मधून निघालो वर्कशॉप मधून आणि घरगुती गणपती बाप्पाचे तुम्हाला वर्कशॉप दाखवले. 3 वर्कशॉप व्हिजिट करणार होते पण 2च वर्कशॉप व्हिजिट केले. कारण का ते लोक बोलले की एक वर्कशॉप आहे ना तो लेफ्ट साईडचा, एक वर्कशॉप आहे ना तो लेफ्ट साईडचा. त्या लोकांनी बोलले की आता काम चालू आतमध्ये म्हणून जेवढे गणपती बाप्पा बाहेर लावले तेच मी तुम्हाला दाखवले. आणि मानव फर्स्ट टाइम माझ्यासोबत आलेला आणि फर्स्ट टाइम वर्कशॉप मध्ये गेलं. तर मानवला कसं वाटलं फर्स्ट वर्कशॉप मध्ये येऊन? कसं वाटलं गणपती बाप्पा घरी उठली? चांगले होते, एक नंबर. आणि वेदिका पण फर्स्ट टाइम आले. तर वेदिका तुला कसं वाटलं? ते लोक दोघांना फर्स्ट टाइम आले माझ्या वर्कशॉप मध्ये. तर उद्या गणपती बाप्पा निघणार आहे सुरतचे. तर टाइम बोलले की 11 आहे. तर आपण 11 वाजता भेटूया परेल वर्कशॉप मध्ये. जर तुम्ही आले नक्की मला भेटा. आपण जे तुम्हाला ट्रॉली दाखवलं ना 3 ट्रॉल्या तिकडे मी असणार, आपले मित्र असणार. तर नक्की भेटा. आपण ब्लॉग बनवूया, एकत्र एन्जॉय करूया उद्याचं आगमन. भेटूया एक न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.